आज बनवूया सगळ्यांच्या आवडीचा गोड पदार्थ, तो म्हणजे गुलाबजामुन. बनवायला खूप इझी आहे बरं का. खूप चालतात की गुलाबजामुन विरघळतात वगैरे, तर असं काहीच होणार नाही आहे. अगदी अचूक प्रमाणासह ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सर्वात अगोदर पाक बनवायला घेऊया. एक पातेलं घेऊया, त्यामध्ये 1.5 वाटी साखर टाकूया. आता ज्या वाटीनं साखर घेतलेली आहे ना, त्याच वाटीनं अगदी 3 ते 3.5 वाटी पाणी एवढं टाकायचं आहे बरं का. कारण गुलाबजामुनला खूप असा घट्टसर पाक हवा नसतो. तर त्यासाठी आहे ना आपल्याला पातळ पाक करायचा आहे आणि पाक मात्र एक तारी पाक पाहिजे. तर त्यासाठी आता गॅसवरती ठेवूया आणि साधारणतः 5 ते 7 मिनिटे कमी गॅसवरती हा पाक आहे ना एक तारी होईपर्यंत शिजवून घेऊया. तर वेलची पूडसुद्धा टाकलेली आहे, तर टेस्ट येण्यासाठी म्हणून. आता बघा, खूप जणांना ना पाक तयार कसा झाला हे ओळखायलाच येत नाही आहे. तर मी तुम्हाला सांगते, हा पाक आहे ना झाल्यानंतर अगदी गार करून घ्यायचा आहे बरं का. गार केल्यानंतरच त्याची एक तारी पाक येते. थोडंसं तयार पाकचं मिश्रण चमच्याच्या साह्यानं बाजूला घ्या आणि थोडंसं हलकंसं गार करा आणि मग चेक करा, एक तारी पाक नक्की येईल. तयार पाक बाजूला ठेवून देऊया आणि गार करून घेऊया. आता पावशेर खवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये 3 चमचे मैदा, त्याचबरोबर इथे सोडा टाकायला विसरली होती, त्यासाठी अगदी किंचितभर असा सोडा टाकलेला आहे आणि परत एकदा मळून घेतलेला आहे. मिश्रण खूप छान असं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे बरं का, म्हणजे गुलाबजामुन वळायलासुद्धा खूप छान येतील. मिश्रण मळून झालेलं आहे, तर साधारणतः ह्या आकारामध्ये, ह्या छोट्या साईजमध्ये आहे ना मी सर्व गुलाबजामुन असे करून घेतलेले आहे. तर बघा, पावशेर खव्यामध्ये 42 ते 45 एवढे गुलाबजामुन झालेले आहेत. एका साईडला कढईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. हवं तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता. तर इथे टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असे फुलले गेलेले आहेत, म्हणजे गुलाबजामुन आहे ना परफेक्ट असे तयार झालेले आहेत. आता कमीच गॅस ठेवायचा आणि हे गुलाबजामुन अगदी कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. जर का तुम्ही मोठा गॅस केला ना, तर लगेच बाहेरून यांना लवकर कलर चेंज होईल आणि आतून कच्चंच राहिलं जाईल. तर त्यासाठी असं कलर येईपर्यंत आहे ना पूर्ण असे फ्राय करून घ्या आणि पाहू शकता दिसायलासुद्धा किती सुरेख दिसतात ते. तर सगळे फ्राय करून झाल्यानंतर काढून घेऊया आणि तयार पाकसुद्धा आहे ना कोमटच आहे. खूप काहीसा असा गरम नाही आहे आणि गारसुद्धा नाही आहे, तर अगदी कोमट ह्याच्यामध्ये आहे ना गुलाबजामुनसुद्धा थोडेसे असे गरमच असावे, खूप काहीसे गार नको. तर त्यासाठी पाकात मुरवलेले आहेत आणि 2 ते 3 तासानंतर पाहू शकता मस्त असे गुलाबजामुन तयार आहेत. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.